सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारी, टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात बनवण्यासाठी पाण्याचा वापर न करता अगदी झटकीपट तयार होणारी, फक्त वाफेवरती शिजवलेली चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची फक्त वाफेवरती शिजवलेली भाजी बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम मटकी जी आहे ती आदल्या दिवशी सकाळी दिवसभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। दिवसभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर संध्याकाळी ही मटकी जी आहे ती मी पाण्यामधून निथळून बाजूला काढून मोड येण्यासाठी एका कापडामध्ये घट्ट अशी बांधून ठेवली होती। तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मटकी जी आहे ती छान अशी भिजली गेली आहे। त्याला मोडही खूप छान असे आलेले आहेत। या मटकीचे वजनी प्रमाण म्हणा तर 100 ग्रॅम इतके आहे। मटकी जी आहे ती इथे मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे। तर याच मटकीपासून आज आपण मस्त अशी पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती शिजवलेली चमचमीत भाजी बनवणार आहोत। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। तर आता सर्वात प्रथम भाजी बनवण्यापूर्वी ही मटकी जी आहे ती इथे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेत आहे, कारण मोड येण्यासाठी याला मी कापडामध्ये घट्ट असे बांधून ठेवले होते। तर उष्णतेमुळे याला एक हलकासा उग्रवास येतो, तर हा उग्रवास निघून जाण्यासाठी इथे मी मटकी 2 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। मटकी धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून या भाजीची तयारी करेपर्यंत बाकीची ही मटकी जी आहे ती पाण्यामध्ये मी अशीच ठेवून देणार आहे। अशा प्रकारे मटकीमध्ये पाणी ठेवल्यामुळे मटकी जी आहे ती छान अशी टवटवीत मस्त अशी फुलली जाते। तर आता आपण मटकीच्या फोडणीची तयारी करून घेऊयात। मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये 2 पळी तेल ॲड केले आहे। तेल इथे गरम झाले आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे। या तेलामध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा। मटकीची भाजी बनवताना कांदा जो आहे तो जास्त वापरायचा, यामुळे मटकीची भाजी खाताना खूप छान अशी चवदार लागते। आता या कांद्यामध्ये ॲड केले आहे पाव चमचा मीठ। तर ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। कांदा जो आहे तो आपल्याला इथे हलकासा गुलाबी रंगावरती मौसूत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मीठ ॲड केल्यामुळे कांद्याला पाणी सुटते व कांदा जो आहे तो छान असा मौसूत तळला जातो। महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। 1 मिनिटामध्येच कांदा छान असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मौसूत तळला गेला आहे। आता यामध्ये ॲड केला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। कांद्याप्रमाणेच हा टोमॅटोही इथे मी या तेलामध्ये मौसूत होईपर्यंत 1 मिनिट तळून घेणार आहे। तर फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत अशी पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती शिजवलेली मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास नक्कीच घरी ट्राय करा। तसेच ही रेसिपी कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। 1 मिनिटानंतर पाहू शकता मस्त असा टोमॅटोही इथे आपला छान तळला गेला आहे। आता यामध्ये ॲड करत आहे मोड आलेली मटकी ॲड करण्यापूर्वी यामध्ये सर्व पाणी जे आहे ते इथे मी निथळून बाजूला काढून घेतले आहे। मटकी ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे मीठ। तर एकूण भाजीसाठी लागणारे सर्व मीठ जे आहे ते इथेच ॲड करायचे आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। कांद्यामध्येही सुरुवातीला मीठ ॲड केलेले आहे, त्यानुसारच इथे मीठ ॲड करायचे आहे। ॲड केलेले मीठ या मटकीमध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे। मिठामुळे काय होते, मटकीला छान पाणी सुटले जाते। तर आता ही मीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तर आता ही मटकी जी आहे ती फक्त आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत। त्यासाठी कढईवरती मी एक ताट जे आहे ते झाकण ठेवले आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो टू मीडियम ठेवली आहे। ताट ठेवल्यानंतर आता या ताटावरती इथे मी 1.5 ग्लास पाणी ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे ताटावरती पाणी ठेवल्यामुळे हे पाणी गरम होते व या गरम झालेल्या पाण्याला एक वाफ तयार होते व या वाफेवरती मटकी जी आहे ती छान अशी शिजली जाते। इथे मी अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती ही मटकी जी आहे ती शिजवून घेत आहे। अशा प्रकारे वाफेवरती मटकी शिजवून घेतल्यामुळे मटकी शिजण्यासाठी यामध्ये पाणी ॲड करण्याची गरज भासत नाही। गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती इथे ही मटकी मी 3 ते 4 मिनिटे शिजवून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, फुल अजिबात करायची नाही। एकूण 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। पाहू शकता मटकी जी आहे ती छान अशी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत शिजली गेली आहे। अजिबात कढईला चिकटली गेली नाही किंवा करपली नाही। वाफेवरती मस्त अशी मटकी शिजली गेली आहे, पाहू शकता। तर आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे मटकी एकदम परफेक्ट अशी आपली शिजून तयार आहे।
तर ही मटकी वाफेवर शिजवत असताना गॅसची फ्लेम अजिबात फुल ठेवायची नाही, ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। मटकी शिजून तयार आहे। आता यामध्ये ॲड करत आहे मसाले। सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवावे। तसेच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, धना पावडर नसेल तर नाही ॲड केली तरीही चालेल। तसेच अर्धा चमचा चिकन मसाला, चिकन मसालाही इथे ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही ॲड केला तरीही चालेल। यानंतर सर्वात शेवटी ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। ॲड केलेले सर्व मसाले तसेच कोथिंबीर या मटकीमध्ये इथे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो टू मीडियम ठेवले आहे। सर्व मसाले तसेच कोथिंबीर जी आहे ती या मटकीमध्ये एकजीव होईपर्यंत इथे मी व्यवस्थित असे परतवून घेतले आहे। तर आता हे ॲड केलेले मसाले या मटकीमध्ये छान असे मिक्स व्हावे, तसेच मसाले चांगले शिजावे यासाठी या मटकीवरती आता इथे मी फक्त पाण्याचे 2 शिंतोडे देऊन घेत आहे। जास्त पाणी इथे ॲड केलेले नाही, मटकी आपली पूर्णपणे शिजली गेली आहे। फक्त मसाले छान असे शिजावे तसेच या मटकीमध्ये व्यवस्थित असे मिक्स व्हावे यासाठी 2 शिंतोडे म्हणजेच 2 चमचे पाणी यामध्ये ॲड केलेले आहे। ॲड केलेले पाणी जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर आता यामध्ये सर्वात शेवटी ॲड करत आहे 2 चमचे शेंगदाण्याचे कूट। जर तुम्हाला इथे शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर नाही ॲड केला तरीही चालेल, परंतु शेंगदाण्याच्या कूटामुळे मटकीची भाजी जी आहे ती खाण्यासाठी खूप छान अशी चवदार तयार होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुटाचे प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता, परंतु जरा जास्तही इथे कूट ॲड करायचा नाही। ॲड केलेला शेंगदाण्याचा कूट इथे मिक्स करून आता ही मटकीची भाजी जी आहे ती 2 ते 3 मिनिटे छान अशी इथे मी परतवून घेतली आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी फक्त वाफेवरती शिजवलेली चमचमीत अशी आपली मटकीची सुक्की भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी तुम्ही मस्त अशी टिफिनमध्ये देऊ शकता, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा पाहुणे आले तर ताटामध्ये वाढण्यासाठी बनवू शकता। मस्त अशी खाण्यासाठी लागते, पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही। 2 चमचे पाणी फक्त मसाले शिजण्यासाठी ॲड केलेले आहे। गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे। सर्वात शेवटी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे। तर अशा प्रकारे मस्त अशी आपली इथे मटकी खाण्यासाठी तयार आहे। तर फ्रेंड्स, ही मटकीची भाजी जी आहे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। पाण्याचा वापर न करता ही वाफेवरती शिजवलेली मटकीची भाजी जी आहे ती खाण्यासाठी खूप छान अशी अप्रतिम लागते। तर पाहू शकता किती छान अशी दिसत आहे, याचा कलरही खूप छान असा दिसत आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा। रेसिपी आवडली असल्यास या रेसिपीचे सर्व साहित्य जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। तुम्ही कोणत्या पद्धतीने मटकीची भाजी बनवता ती पद्धत न वापरता या पद्धतीने एकदा नक्कीच मटकीची भाजी बनवा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल